हॅप्पी दिवाळी. नमस्कार. चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला झणझणीत कलरफुल असा भाजक्या पोह्याचा चिवडा बनवून दाखवते. त्यासाठी लागणारं साहित्य कोणतं ते पाहूया. तर 1 किलो मी भाजके पोहे घेतलेत. पहिल्यांदा गॅस पेटवते आणि त्यावर कढई ठेवते. कढईमध्ये तेल ओतूया चिवड्यासाठी. तेल गरम होते तोवर साहित्य कोणतं लागणार आहे ते पाहूया. तर छोटी वाटी तीळ घेतले, 300 ग्रॅम शेंगदाणे घेतले, 150 ग्रॅम भाजके डाळे, हिंग, कढीपत्ता, मसाल्याच्या डब्यातले साहित्य आणि खोबऱ्याची पातळ काप. तर तेल गरम झाले त्यात शेंगदाणे ओतूया आणि चांगलं खरपूस कुरकुरीत तळून घेऊया. तर मस्त असे शेंगदाणे तळून झालेत ते झारीमध्ये काढून घेते आणि भाजक्या पोह्यामध्ये ओतते. ते काढून घेतलेत. आता भाजक्या पोह्यामध्ये ओतूया. तर 2 वेळा मी काढून घेतले शेंगदाणे. आता उरलेले पण मी काढून घेते आणि भाजक्या पोह्यामध्ये ओतते. आता भाजके डाळे पण तळून घेऊया. तर झारी तेलात ठेवायची आणि भाजके डाळे त्यात ओतायचे. तर जास्त त्याला भाजायचं नाही. भाजके असल्यामुळं जास्त भाजले की त्याला कडकपणा येते. तर नुसतं तेल ओतायचं आणि थोडंसं हलवून घ्यायचं आणि भाजक्या पोह्यामध्ये ओतायचं. आता भाजक्या पोह्यामध्ये ओतले. आता खोबऱ्याचे पातळ काप चांगले तळून घेऊया खरपूस असे. तर खोबऱ्याचे काप पण तळून झालेत. ते पण झारीमध्ये काढून भाजक्या पोह्यामध्ये ओतूया. नंतर मिरच्या तळून घेऊया. तर ते पण झारीमध्ये घातलेत. वरच्यावर असे तळून घ्यायचे तेलात ना. पूर्ण अर्क तेलामध्ये उतरते. ते नंतर ते तेल आपल्याला चिवड्यासाठी वापरायचं. तर मिरच्या पण भाजक्या पोह्यामध्ये घातलेत. आता झारीमध्ये मी ओबडधोबड कुटलेला लसूण टाकलाय. ते पण चांगलं तळून घेऊया. चांगलं तळून घ्यायचं आणि भाजक्या पोह्यामध्ये टाकूया. तर लसूण पण तळून झालं आहे. ते पण भाजक्या पोह्यात टाकलं. आता कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता पण चांगलं तळून घ्यायचं. कढीपत्ता तळून झाला आहे. आता झारीमध्ये काढून घेऊया. कढीपत्ता भाजक्या पोह्यामध्ये आता लगेच टाकायचं नाही, शेवटी टाकायचा. का आता टाकलं तर पुन्हा त्याचा चुर्रा होते. तर असंच ठेवायचं ताटामध्ये. आता गॅस बंद करते. आता तेलामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे. तर मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडली की त्यात जिरे टाकायचे. नंतर तीळ टाकायचं आहे. आता एक कढई खाली घेऊया. त्यामध्ये चवीपुरतं तिखट मीठ टाकायचं. आता यामध्ये चवीपुरतं लाल तिखट तर मोठा चमचा टाकला आहे मी. हिंग पावडर हे हलवून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकूया. मस्त असा कलर आला आहे. तर चवीपुरतं मीठ टाकते. नंतर हलवून घेऊया. त्यामध्ये मी चिवड्याचा गरम मसाला घातला आहे. ते चांगलं हलवून घ्यायचं. पूर्ण मिक्स झालं पाहिजे. तर चांगलं मिक्स झाले. आता हे सगळं आपल्याला भाजक्या पोह्यामध्ये ओतायचं आहे. तर भाजक्या पोह्यामध्ये ओतते. थोडंसं उरलेलं असते त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. म्हणजे त्या कढीपत्त्याला चांगलं मसाला लागते. तर कढीपत्ता मी त्यात टाकला आहे. आता हलवून असंच बाजूला ठेवूया. नंतर आपल्याला कढीपत्ता वापरायचा आहे. आता हे चांगलं चमच्याने मिक्स करून घेऊया. तर चांगलं मिक्स करून घेते. नंतर आपण चमचा काढूया आणि हाताने मिक्स करून घेऊया. पूर्ण मसाला चिवड्याला लागला पाहिजे असा हलवून पण घ्यायचा आणि हाताने पण मिक्स करून घ्यायचा. तर मस्त असा कलर यायला लागला आहे चिवड्याला. तर चांगलं हलवून घ्यायचं. परत असं हाताने मिक्स करायचं. तर मस्त असा चिवडा मसाला लागला आहे. तर मस्त असं चिवडा तयार झाला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. ते कढीपत्त्यामध्ये थोडंसं मीठ टाकले. ते हलवून घेऊया आणि कढीपत्ता त्यात टाकूया आणि अलगद हातानं ते चांगलं हलवून घेऊया. म्हणजे कढीपत्ता तुटणार नाही. तर मस्त असा कढीपत्ता हलवून घेतला आहे. चांगला मिक्स झाला आहे. तर चिवडा पण मसाला चांगला मिक्स झाला आहे. चिवड्याला पण कलर मस्त आला आहे. तर मस्त असा दिवाळीचा चिवडा आपला तयार झाला आहे. कलरफुल झणझणीत असा. आता आपण प्लेटमध्ये थोडंसं खायला घेऊया. चिवडा प्लेटमध्ये थोडा खाण्यासाठी घेऊया. तर मस्त असा कलर आला आहे चिवड्याला. तर प्लेटमध्ये चिवडा
खायला घेतलं आहे. त्याची टेस्ट बघूया कसं झालं आहे ते. तर मस्त झालं आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.